रत्नागिरी में कांग्रेस नेता नाना पटोले ने महाराष्ट्र सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने सरकार को किसान विरोधी बताते हुए स्मार्ट मीटर और बिजली आपूर्ति के मुद्दे पर सवाल उठाए। साथ ही एमपीएससी पेपर लीक मामले में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को जिम्मेदार ठहराते हुए उनके इस्तीफे की मांग की। वही तटकरे की प्रधानमंत्री से मुलाकात पर उन्होंने कहा कि कौन किससे मिलता है उससे ज्यादा जरूरी देश की दिशा है। अभिमन्यु पवार पर पूछे गए सवाल पर पटोले ने कहा कि मैं उन्हें जानता तक नहीं। काँग्रेस सुरुवातीपासून सांगतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे। त्याचा पुरावा स्वतः फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी दिलेला आहे। हे आता स्पष्ट झालेलं आहे, म्हणजे हे शेतकरी विरोधी आहे। खरं तर एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं वीज बिल माफ केलं आणि आपली पाठ आपल्याला सोकायला निघालेत, पण एकीकडे आपण पाहिलं असेल की स्मार्ट मीटर लावून त्या शेतकऱ्यांच्या घरी, त्याच हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्याच्या घरी, मध्यमवर्गीयांच्या घरी स्मार्ट मीटर लावून 4 पटीनं पैसे त्यांच्या खिशातून डाका मारण्याचं पाप फडणवीसाचं आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतो आहे। म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये नाममात्र दराने शेतकऱ्यांना विद्युत दिली जात होती शेतीपंपांसाठी आणि त्यांना भरपूर विद्युत दिली जात होती। आता तर फुकटच्या नावाने 5 तासही विद्युत दिली जात नाही आणि त्याच्यातही फडणवीसाचा मंत्री त्या ठिकाणी म्हणत असेल की यांना विद्युत दिली नाही तरी चालेल पण उद्योगाला दिली पाहिजे। हे आम्ही निर्माण केलेले पॉवर स्टेशन त्याच्याच भरोश्यावर यांचं काम चाललेलं आहे। यांनी गेल्या 10-12 वर्षात नवीन प्रकल्प उभे केले नाहीत। सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवलं, सर्वसामान्यांना फसवण्याचं काम करतात आहेत आणि म्हणून ही भाषा शेतकरी विरोधी भाषा फडणवीसाच्या सरकारचा मंत्री बोलतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करतात, त्याचा आम्ही निषेध करतो। दिल्ली एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला देखील पाहतोय। भेटीगाठी देखील पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, त्यांच्या देखील घेतल्या होत्या। तुम्ही देखील पाहिलेलं असेल, तटकरेंनी देखील रात्री पंतप्रधानांची भेट घेतलेली होती। बघा, मी काल पण एक भूमिका स्पष्ट केली। काँग्रेसला ही जी काही राजकीय उठाठेव मोदी सरकार ज्यांच्या शेवटच्या काळामध्ये करते आहे ते त्यांना करू द्या, पण काँग्रेसच्या समोर या देशातल्या तरुणाईंचा प्रश्न, उद्याच्या येणाऱ्या भारताच्या भविष्याचा प्रश्न, या देशातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अमेरिका आणि चीनच्या कंट्रोलमध्ये आमच्या देशातलं सरकार, मोदीचं सरकार चालते आहे, ही चिंता आमच्यासाठी महत्त्वाची आहे। आणि म्हणून दिल्लीमध्ये कोणता पक्ष कुठं जात आहे, कोण भेटते आहे, त्याच्यापेक्षा आम्हाला त्याच्याकडे लक्ष घालण्यापेक्षा देशाची चिंता हे काँग्रेससाठी महत्त्वाची आहे। देश वाचेल तर सगळ्या गोष्टी घडतील। देशच संपायची वेळ आलेली आहे, त्यामुळे या फालतूच्या राजकारणाकडे काँग्रेसला लक्ष देण्याचं काही कारण नाही। तर आताच अभिमन्यू पवार यांनी म्हटले की तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी आरोप केलेले होते की अभिमन्यू पवारांच्या माध्यमातून मी पेपरफुटी संदर्भात त्यांच्यावर आरोप केलेला होता। आज त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यासंदर्भातली उत्तर त्यांना दिलेलं आहे अभिमन्यू पवारांनी, कसं बघतात? कोण अभिमन्यू पवार? आमदार ना, मी नाही ओळखत त्यांना। हां, पण त्यांचं म्हणणं असं आहे, तर मी ओळखत नाही, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। हां, दुसरा असा मुद्दा की आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो आहे, त्या पद्धतीनं सध्या ऑडिओ क्लिप फिरतात काही। बघा, पेपर लीक होणं, MPSCचे पेपर लीक झालेत। जसं नीटच्या परीक्षा पेपरमध्ये पेपर लीक झाले, त्याच्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। MPSC हे स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावर नेमणूक जे काही पदाधिकारी असतात, अधिकारी असतात, त्याची नेमणूक करण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला आहे। मुख्यमंत्र्यांनी नेमलेले लोक आहेत। जसं देशपातळीवर पोरांच्या जीवनाशी खेळण्याचं काम मोदीच्या सरकारने केलं, तसंच MPSCच्या परीक्षेमध्ये अनेक दिवस अभ्यास करून आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचा पैसा खर्च करून परीक्षेच्या पूर्वसंध्येला पेपर फुटत असेल, व्हॉट्सअपवर तो पेपर येत असेल, तर याचा अर्थच मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही भूमिका आमची आहे।